की आहे मान्यवरांनी मैदानात जायचंय। आपल्या या श्रीवर्धन शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट किंवा कबड्डी स्पर्धा होतात त्या ठिकाणी बहुमोल योगदान ज्यांचं असतं ते आमचे अमित कंगणे यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। तर मान्यवर आपण आज सायंकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत। ढवळे मॅडम, प्रगती पोद्दार, भाटकर तसेच माळी मॅडम यांना विनंती आहे लक्ष द्यायचं इकडं की आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं सर्वांनी। नगरसेविका माळी मॅडम, पतंगे मॅडम आपण सुद्धा मैदानाकडे यायचं आहे। तर आज सायंकाळपासून जी स्पर्धा आपण ज्या माध्यमातून पाहतोय ती जिजाऊ क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आणखीन एक सत्कार केला जाणार आहे आणि विनंती करतोय आयोजकांना की आपण हा सत्काराची तयारी आपण पूर्ण करायची आहे की ही गेली जे 8 संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आणि ज्यांच्या माध्यमातून महिलांची स्पर्धा श्रीवर्धनमध्ये व्हावी ज्याचा एक ध्यास होता ते म्हणजेच निकेत कोसबे यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। मी विनंती करतो निकेत कोसबे यांना की आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपला सत्कार आपण स्वीकारावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। या ठिकाणी निकेत कोसबे ज्यांनी महिलांचा संघ तयार केला आणि रायगड जिल्ह्यामध्ये ज्या संघाचा दबदबा निर्माण झाला त्या निकेत कोसबे सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय, तो स्वीकारावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो। एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी साकारताना ज्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलं आहे ते निकेत कोसबे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय, धन्यवाद। तर या ठिकाणी आपल्याला आता कुठे आहेत ती नाव प्रेक्षक वर्ग आपल्या माहितीसाठी मी सांगतो या ठिकाणी एक ज्याने आपल्या शालेय स्तरावर विभागीय स्तरावर किशोर गट, कुमारी गट, महिला गट, राज्यस्तरीय खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा खेळाडूचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत। कारण आपण दिलदार मनाच्यात या ठिकाणी आपलं मन मोकळं करून बॅरिकेटिंगवर जोर न देता आपले हात मोकळे करून टाळ्या वाजवल्या पाहिजेत। त्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो सर्व प्रेक्षक वर्गाला की आपण खुल्या दिलानं आपण श्रीवर्धनवासी आहोत त्यामुळे नक्कीच आपलं मन मोकळं आहे त्यामुळेच आपण सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे। त्यामुळे तितक्याच मोठ्या मनानं या ठिकाणी कुमारी सिद्धी संदीप वाणी राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू, किशोरी गट, कुमारी गट, महिला गट तसेच शालेय स्तरीय विभागीय द्वितीय क्रमांक अशा गुणवान खेळाडूचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। टाळ्या जोरदार व्हायला पाहिजेत। महिला वर्ग आपण तर कंजूसी करू नका। अशा या गुणवान खेळाडूचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय। सिद्धी संदीप वाणी दिव्यागर, धन्यवाद। यापुढील राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू किशोरी गट अर्थातच वेदिका जनार्दन डांगे या खेळाडूचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। आणि आणखीन एक 2 सत्कार आहेत ते मसोबा क्रीडा मंडळ श्रीवर्धनकडून दिले जाणार आहेत।
तर मी विनंती करतोय सुयोग आगरकर यांना की आपण पुढे जायचं आहे आणि या ठिकाणी आपण मसोबाकडून केला जाणारा सत्कार आहे तो म्हणजे अक्षरा सतीश गुरव, राज्यस्तरीय खेळाडू, रायगड जिल्हा किशोरी गट उपकर्णधार, रायगड जिल्हा. या गुणवान खेळाडूचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर पुढील खेळाडू आहे कुमारी शीतल चंद्रप्रकाश वर्मा, राज्यस्तरीय खो खो खेळाडू, श्रीवर्धन तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल या ठिकाणी तिला छोटीशी भेटवस्तू दिली जाणार आहे. मसोबा क्रीडा मंडळाच्या वतीनं मी विनंती करतोय शिवराज चाफेकर यांना की आपल्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि छोटीशी भेटवस्तू देऊन तिचा या ठिकाणी सत्कार करावा. तर जोरदार टाळ्या होणं अपेक्षित आहे. या कमी कालावधीमध्ये या सुवर्ण गणेश दिव्यागर महिला संघानं खरोखरच आपल्या कबड्डीच्या क्षितिजावर एक वेगळं नाव कोरलंय, त्याबद्दल मोठमोठ्या टाळ्या होणं अपेक्षित आहे. आणि या ठिकाणी पुढील काळासाठी सुद्धा सुवर्ण गणेश आणि तुरुंबाडी संघाला सुद्धा शुभेच्छा असणार आहेत. तुमच्यातले सुद्धा दिग्गज खेळाडू आपल्या राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर पाहायला मिळालं पाहिजेत अशी सोमजाई प्रार्थना करतो. आणि ह्या अंतिम फेरीच्या सामन्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी ओळख परेडसाठी आपण उपस्थित राहायचं आहे. तुरुंबाडीचा प्रतिनिधी कोण असेल तर बरं होईल. या ठिकाणी नावं द्यायची आहेत. तुरुंबाडी, गंधर्व डेकोरेटर्स, डीजे मास्टर. तर खरोखरच दोन्ही संघांकडे अतिशय नावाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा आपल्याला जे काही राज्यस्तरीय खेळाडू किंवा जिल्हास्तरीय खेळाडू पाहायला मिळतात ते महिलांचे संघ निर्माण करून जिल्ह्याला जास्तीत जास्त खेळवता येतील या उद्देशानं सुवर्ण गणेश क्रीडा मंडळ गेली अनेक वर्ष आपल्या श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील खेळाडू हे
या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेले आहेत आणि या स्पर्धेचा खरोखरच आपल्याला जे काय आपल्याला प्राप्त झालं आहे ते लाईव्ह प्रेक्षकांनी दिलेल्या त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खास करून आपल्याला पाहायला मिळतात सोहम बोरकर यांच्याकडून आलेल्या शुभेच्छा आहेत की तुम्ही ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडताय आणि महिला गटाची ही स्पर्धा आज या श्रीवर्धन नगरीमध्ये होते याचा आम्हाला अभिमान आहे असं सोहम बोरकर यांनी या ठिकाणी आपल्याला कळवलं आहे. खरोखरच पुढील वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. खरोखरच सांगतो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या, तलवार तर सर्वांच्याच हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, हर 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 हर, जय श्रीराम. अंतिम फेरीचा सामना मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं. या ठिकाणी चढाई पाहायला मिळते, जर्सी नंबर 1 या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळते आणि तिच्याकडून खूप काही अपेक्षा तुरुंबाडी या संघाला नक्की असणार आहे. एक मजबूत संघ तुरुंबाडीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरंच त्याने चांगला प्रतिकार केला आणि सोमजाई कृपा या संघाला सेमीफायनलमध्ये बाहेर ढकललं आणि पूर्ण श्रीवर्धनकरांच्या सर्व आशा आकांक्षा होत्या त्या संपुष्टात आणल्या होत्या, परंतु या ठिकाणी त्यांना मोठा पेपर या ठिकाणी मिळाला आहे, तो म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाचं रनिंग हँड टच करण्यात खरोखरच सुंदर असं प्रात्यक्षिक दाखवलं ते म्हणजेच सिद्धिवाणीनं आणि पहिला गुण प्राप्त केला पहिल्या चढाईमध्ये. आपले इरादे स्पष्ट केलेत, परंतु ते इराद्यांवर पाणी फिरण्याचं काम नक्कीच निर्जरा करू शकते. निर्जरा वैद्यच्या समोर आहे तो 7चा क्षेत्ररक्षण, एक मजबूत शरीरयष्टी लाभलेली खेळाडू आणि तिच्यासमोर 7चं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बोनस ऑन आहे, परंतु आत्ता या ठिकाणी खरोखरच वेगळी स्ट्रॅटर्जी निर्जरा जी पाहायला मिळते. यापूर्वी बोनस प्लस पॉईंट घेऊन जाणं हे तिला लिलायात पार पाडत होतं, परंतु या ठिकाणी तिला संघर्ष करताना पाहायला मिळतंय. चढाईसाठी येते ती म्हणजेच 5 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू पुन्हा एकदा सिद्धिवाणी. बोनस ऑन आहे, अतिशय सुंदर फुटवर्क तिच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोतच, परंतु या ठिकाणी या फुटवर्कच्या जोरावर खरोखरच अनेक मैदानं तिने गाजवली आहेत. इतकं सुंदर पददालित्य तिच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. गेली अनेक वर्ष ती सुवर्ण गणेश दिव्यागरचं प्रतिनिधित्व करते आणि ती माघारी परत एक राज्यस्तरीय खेळाडू, जिल्हास्तरीय खेळाडू आणि विभागीय शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा तिनं रजत पदक आपल्या विभागासाठी प्राप्त करून देणारी खेळाडू म्हणजेच ती सिद्धिवाणी. तर जर्सी नंबर 2 निर्जरा या ठिकाणी खरोखरच गिअर बदलायला लागेल, एक स्पीड घ्यावा लागेल, तरच तुम्ही या ठिकाणी एक चांगला खेळ साकारू शकता, परंतु या ठिकाणी निर्जरा मागे पडते आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला होता आणि पण तितकाच चांगला अटॅक केला होता तो म्हणजेच सिद्धीनं. तर त्यामुळे एक गुण प्राप्त झाला आहे, तो म्हणजेच या ठिकाणी सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाला, आणि त्यामुळे एक गुणानं पुढे जाण्याचा प्रयत्न, एक मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अतिशय सुंदर टो टच करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करते, परंतु आणि या ठिकाणी खेळाडू वृत्तीची परीक्षा या ठिकाणी पाहता आली, परंतु या ठिकाणी पंच आपले नक्कीच या ठिकाणी तितकेच तरबेज आहेत. नक्कीच चांगला गुण, नक्कीच चांगला निर्णय देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. म्हणूनच याच पंच पॅनलला मोठ्या प्रमाणात आपल्या या कबड्डी स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो.
सिद्धी चढाईसाठी ती माघारी परतते, तिला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, आपण सायंकाळपासून जबरदस्त आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. खास करून या ठिकाणी महिला वर्गाची स्पर्धा असून सुद्धा या ठिकाणी तर हा कबड्डी खरोखरच आपल्याला सर्वांनाच या मैदानाकडे एक आकर्षण घेऊन येतोय. आणि ह्या कबड्डीबद्दल प्रत्येकाला एक ओढ आहे, उत्सुकता आहे. त्यामुळेच कितीही जखमी झालो तरी सुद्धा पुन्हा लढेन मी, त्याच ईर्ष्येनं पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यासाठी जर मार्ग असेल तर तो मी शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन. अशी ज्याच्याकडे खरोखर इच्छाशक्ती असते तेच खेळाडू, तेच मैदानात गाजवू शकतात. अशी ही आपला कबड्डीचा हा खेळ आहे की खरोखरच दुखापती ह्या त्याच्या सुरुवातीच्या म्हणजे जन्माला आल्यापासून, म्हणजे कबड्डीचे पहिले कित्येक गिरोत तिथपासून आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि या दुखापतीतून सावरायचं असतं. एक गुण प्राप्त होणाऱ्या दिव्यागर या संघाला या ठिकाणी दिव्यागरचा संघ खरोखर जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय खरा, परंतु तितकाच चांगला प्रतिकार करावा लागेल. डू आर डाय, करो या मरो च्या स्थितीमध्ये आणि सुपर टॅकल ऑन आहे. या ठिकाणी संयमाची परीक्षा तुरुंबाडी संघाची आहे. जर का तुम्ही संयम पाळलात तर 2 गुण नक्कीच प्राप्त होणार आहेत. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आपल्याकडे निर्माण होऊ शकते. आणि सिद्धी सिद्धी या ठिकाणी पाहायला मिळते, अतिशय खोलवर चढाई करते सिद्धी. लाईनमन आहेत, त्यांनी खुर्ची सोडायची आहे जर आपण लाईनमन असाल तर. तर खरोखरच प्रयत्न या ठिकाणी खरंच मध्यरक्षक पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गुण प्राप्त करून देतोय. त्यामुळे या सामन्याचं चित्र खरोखरच पहिल्या चढाईपासून पाहायला मिळालं. सिद्धीने पहिला गुण प्राप्त केला आणि त्यानंतर नक्कीच या सामन्यावर पकड मिळण्याचा प्रयत्न पहिल्याच हाफमध्ये केला जाईल. या नक्की आपल्याला चांगला प्रयत्न आहे, परंतु तितकंच चांगला आपला सेव्ह केलं आहे ते म्हणजेच वेदिका डांगेनं स्वतःसाठी 1 गुण प्राप्त करून घेतलं आहे. गुण संख्या आहे 6-1 9-1. एक लोणाचा बोजा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी खरोखरच प्रशिक्षकांची भरीमार पाहायला मिळते. महिलांचे सामने आहेत, त्यामुळे प्रत्येकाला एक नवीन प्रशिक्षक प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळत असतो. तर तर या ठिकाणी खरोखरच या संकटातून सावरते का ते पाहिजे. तुरुंबाडी संघ एक लोणाचा बोजा आहे, त्या लोणाचा बोजाचा प्रतिकार करू शकते का ते पाहायचं आहे. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा
जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या संकटातून सावरायचं आहे ते तुरुंबाडी या संघाला. चढ्यासाठी गेले ती निर्जरा, तिच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत, परंतु आता तिचं तितकं फुटवर्क या ठिकाणी चालत नाही आहे. कारण या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजेच दिव्यागर संघाचं. त्या दिव्यागर संघाच्या समोर बोनस प्राप्त करणं तिला अवघड जातं आहे, परंतु तिने जर का आपला फुटवर्क बदलला तर नक्कीच ती या ठिकाणी आपल्याला जबरदस्त गुण प्राप्त करू देऊ शकते आपल्या संघासाठी. 9-1 असं गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळते. सिद्धी चढायसाठी पाहायला मिळते, तिच्यासमोर 7चा डिफेन्स पाहायला मिळतोय, तर भेदायचं आहे. परंतु या ठिकाणी 9-1 अशी जबरदस्त आघाडी 8 गुणांची पाहायला मिळते. आणि या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सिद्धी यशस्वी होताना पाहायला मिळाली. 1 गुण प्राप्त होतोय सिद्धीला, 1 पॉईंट मिळतोय तो दिव्यागर संघाला. आणि या माध्यमातून 1-1 गुणानं आपली आघाडी वाढवत नेण्याचा प्रयत्न दिव्यागर संघाकडून पाहायला जातोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पकड केली जाते, ते म्हणजेच निर्झराची. त्यामुळे निर्झरा वैद्य बाद होते. एक मोठा आशेचा किरण होता तो म्हणजेच तुरुंबाडीसाठी. वेदिका डांगे हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. एक जबरदस्त चतुर अशी खेळाडू आणि या ठिकाणी रनिंग हँड टच करत गुण प्राप्त करून घेतला. मध्यंतर होते 12-1 असा गुणफलक आहे. 11 गुणांची आघाडी आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहे, परंतु आमचे दर्दी प्रेक्षक वर्ग बक्षीस समारंभापर्यंत नक्कीच उपस्थित राहतील. कारण आजच्या या जिजाऊ चषकावर, रणरागिणी चषकावर कोण नाव करते ते आपल्याला पाहायचं आहे. आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सुद्धा सुंदर चषकं या ठिकाणी लाभलेली आहेत. काही भेटवस्तूसुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्यामुळेच महिला वर्गासाठी असणारी पहिली स्पर्धा आज या ठिकाणी यशस्वीरित्या सांगता होताना पाहायला मिळणार आहे. या सांगता सोहळ्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे, त्यामुळे नक्कीच सर्वांनीच या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचं आहे. अतिशय सुंदर नियोजन या श्रीवर्धन शहरामध्ये प्रत्येक कबड्डीच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतं, ते म्हणजेच अंडर 90 असो, ओपनची कबड्डी स्पर्धा असो, पुरुष गटाची स्पर्धा असो, अतिशय सुंदर नियोजन आपल्या प्रत्येक मंडळ या ठिकाणी आपापल्या परीने करत असतो. आणि त्यानंतर आता या ठिकाणी महिला गटाची स्पर्धा, आज महिलांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा, सर्व महिलांनी या ठिकाणी आपलं पूर्णपणे स्किल वापरलं आहे आणि त्याने पूर्ण मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली आहे. प्रेक्षक वर्ग आयोजकांची एक वेगळीच मागणी आहे. प्रेक्षक वर्ग लक्ष द्यायचं आहे की जर का तुम्हाला एखादा खेळाडू आवडला असेल तर त्यालाच या ठिकाणी पब्लिक हिरो म्हणून दिलं जाणार आहे. तर त्यामुळे या ठिकाणी प्रेक्षकांकडून जर आवाज आला आणि त्याला जर का सामना समितीने मान्यता दिली तर त्याच व्यक्तीला आपण या ठिकाणी पब्लिक हिरो म्हणून ठरवणार आहोत. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण या शेवटच्या क्षणापर्यंत आपण पब्लिक हिरोचा बहुमान दिला जाणार आहे. आता पब्लिक हिरो पुरुषांमध्ये म्हटलं जातं, परंतु खेळाडू, आवडता खेळाडू प्रेक्षक वर्गाचा तो आपण या ठिकाणी निवडणार आहोत. त्यामुळे आवाज येणं फार गरजेचं आहे. आपल्याला जो खेळाडू आवडेल त्याचं नाव आपण द्यायचं आहे. जर्सी नंबर 1 हिच्याकडून खूप काय अपेक्षा आहेत. जर का निर्जरा बाहेर असेल तर ती नक्कीच सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेते, परंतु अजूनपर्यंत तिला सूर काही गवसलेलं नाही. आत्तापर्यंत फक्त 2 गुण प्राप्त झालेले आहेत तुरुंबाडी संघाला. अनुभवी आहे तो म्हणजे दिव्यागरचा संघ, एक चांगला संघ बांधला आहे. त्यांच्याकडून खूप काय अपेक्षा आहेत पुढील वर्षासाठी, पुढील मोसमासाठी. ही अखेरची स्पर्धा असावी असं मला तरी वाटतंय, परंतु येणाऱ्या काळामध्ये एक ना अनेक संघ या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. आज 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. पुढील काळामध्ये 16 कसे होतील, 16चे 24 कसे होतील, याकडे प्रत्येक गाववाल्याने, प्रत्येक मंडळानं त्या ठिकाणी लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि त्यामध्ये
जसं पुरुष गटाचे सामने होत असतात त्याचप्रमाणे धर्तीवर महिला गटाचे सुद्धा सामने आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये नक्कीच आयोजित केले जातील. कारण आजचा हा जो अनुभव आहे तो खरोखरच सर्वांनाच एक प्रेरणादायी अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो जिजाऊ क्रीडा मंडळाच्या वतीनं चढाईसाठी जाते ते म्हणजेच जर्सी नंबर 1, ज्याच्या वारंवार चढाई आहेत परंतु अजूनही गुणांची कोंडी काही फोडता आली नाही आहे. या ठिकाणी अजूनपर्यंत 12 गुण प्राप्त करायचे आहेत. प्रयत्न खूप केले आहेत. खरोखर सांगतो की या ठिकाणी प्रयत्न खूप केलेत आणि 1 गुण प्राप्त केला आहे. वेदिका आपल्याला पाहायला मिळते. वेदिकाच्या समोर 4चं क्षेत्ररक्षण आहे. 4-1 रनिंग हँड टच करत गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. त्यावेळी गुणांमध्ये भर पडते. गुण पोचते 15 गुणांवर. तुरुंबाडी अजूनपर्यंत 3 गुणांवर थांबलेली आहे. मिळते ती म्हणजेच निर्जरा. तिच्यासमोर जबरदस्त टॅकल या ठिकाणी. इतकी फाईट मॅच झाली आहे की दुखापत शेवटच्या अंतिम सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतका चांगला खेळ आत्तापर्यंत या ठिकाणी साकारला आहे. पंधरा 3 शेवटची 5 मिनिटे. त्यामुळे नक्कीच सामन्याचं चित्र काय आहे ते नक्कीच प्रेक्षक वर्ग खुणगाठ बांधून असेल. परंतु तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. या ठिकाणी पब्लिक खेळाडू आपल्याला आपला आवडता खेळाडू पब्लिकनं द्यायचा आहे. त्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर दिला जाणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण सर्वांनी आपल्या आवडत्या खेळाडूचं या ठिकाणी नक्कीच नाव घ्यायचं आहे. सामना संपताच आपल्याला विचारलं जाईल आणि त्यानंतर त्या खेळाडूचं नाव आपण सर्वांनी या ठिकाणी द्यायचं आहे. तर जर्सी नंबर 1 चढायसाठी पाहायला मिळते. तिच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या परंतु आता ही शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा तिच्याकडनं काही अपेक्षा पूर्ण होत नाही. ती माघारी परतते आणि तिला
समोर आहे जर्सी नंबर 2 वेदिका डांगे आणि तिच्यासमोर 2चं क्षेत्ररक्षण. सुपर टॅकल ऑन आहे, परंतु यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करावे लागतील. वेदिकासारख्या खेळाडूला आपल्याला या ठिकाणी जर बात करायचं असेल तर चांगली टॅकल करणं अपेक्षित आहे, परंतु या ठिकाणी गुण प्राप्त होणार आहे तो वेदिकेसाठी. जर्सी नंबर 8 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुंदर टॅकल जर्सी नंबर 3 ने केली आहे. अक्षरा गुरव मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी बजावताना पाहायला मिळते. एका लोणाचा बोजा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानंतर टाइम ऑफ मिळवला आहे तो म्हणजेच तुरुंबाडी या संघानं. यामध्ये पब्लिक हिरोसाठी आपल्याला सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये सुद्धा आवडलेला खेळाडू तुम्ही निवडू शकता, याकडे लक्ष द्यायचं आहे. याच सामन्यासाठी पब्लिक हिरो नाही आहे, तर सेमीफायनलपासून जर का तुम्हाला एखादा खेळाडू आवडला असेल त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे. सिद्धी हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. तर बोनस गुण प्राप्त झालाय. आज खरोखर टायमर आपल्याला जाम गोंधळात टाकतात. की खरोखर सांगतो की वादळ निर्माण करायची असतील तर त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एमटी चढाई. जर्सी नंबर 5 तिच्यासमोर आहेत ते 7चं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी खरोखरच सगळी शस्त्र आपली टाकलेली आहेत. अतिशय सुंदर चढाई. किती मिळतात? 2 गडी बाद केलेत सिद्धीनं आपल्या संघासाठी. त्यामुळे सिद्धी अजूनही चांगली लढत देते. सुरुवातीपासूनच तिने गुणांचा खातं खोललं आणि आत्तापर्यंत तिच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना पाहायला मिळते. चढायसाठी जाते ती जर्सी नंबर 2 निर्जरात. खरोखरच अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये तितका हवा तसा तिचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला नाही, त्यामुळेच या ठिकाणी बॅकफुटला पोहोचलाय तो तुरुंबाडी या संघ. कारण तिच्याकडून अपेक्षा खूप होत्या, सुपर रेडची अपेक्षा होती आणि या ठिकाणी बाद केलंय पंचाने. गोल प्राप्त होतोय ते म्हणजेच तुरुंबाडी या संघाला. या ठिकाणी तुरुंबाडी संघाला शेवटचा मिनिट घोषित केलाय. सिद्धीसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर सन्माननीय अरविंदजी भगत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. ते सामना संपताच आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर पब्लिकमधनं आता नावं यायला सुरुवात झालेली आहे. आता अरविंद भगत यांच्याकडून सिद्धिवाणी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. अर्थातच